तुम्हाला पहिल्या काळात लग्न पंक्तीची किंवा लग्न कार्यात अशा मोठ्या समारंभात जी भाजी केली जायची मिक्स भाजी त्याची चव आठवते का? तर तीच आपण भाजी आज परत एकदा बघणार आहोत. दिसायला तेवढी सुंदर दिसते, मग खाताना विचार करा की तीच चव भारी असेल. तर तीच भाजी आपण आज बनवणार आहोत. त्यासाठी मिक्स भाज्या घेतल्या. इथं वाटाणा भिजवून घेतलाय, हरभरा भिजवून घेतलाय, एक मोठा बटाटा, 2 वांगी, एक टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण, खोबरं, कोथिंबिरीचं वाटण घेतलेलं आहे. तुम्ही फक्त वांगण बटाटा मिक्स करून देखील बनवू शकता आणि त्याच्यात ओली चवळी घातली ना भिजवून तरी छान होईल. पण माझ्याकडे आणायचे वाटाणा आणि हरभरा भिजवलेला होता तर मी ते सुद्धा ॲड करणार आहे. ते देखील खूप छान लागतंय भाजीमध्ये. तर सुरुवातीला आपण सगळ्या भाज्या कट करून घ्यायच्या. त्यासाठी काय करूया, बटाट्याची सालं काढून बटाट्याच्या फोडी करून घेऊयात. आणि ही भाजी ना ज्यांनी खाल्ली असेल ना त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. भात चपाती याच्यासोबत पण एक नंबर लागते. पण पहिल्या काळात लग्न पंक्तीत आपल्याला माहिती आहे ना जिरा राईस भात भेटायचा, त्याच्याबरोबर ना एक नंबर गरमागरम भात आणि भाजी एक नंबर कॉम्बिनेशन लागतं. तुम्ही कधी खाल्ली आहे का मला नक्की सांगा. सहसा आता ही भाजी फारशी बघायला भेटत नाही. या भाजीची जागा पनीर, छोले या भाज्यांनी घेतली, त्याच्यामुळे ही भाजी आता कमी कमी होत चालली. तीच भाजी आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात बघणार आहोत. बटाटे तुम्ही बघू शकताय, जास्त मोठेही नाही जास्त बारीक नाही, अशा त्याच्या फोडी करून घेतल्या आहेत. आणि एकच बटाटा मी मोठा घेतलाय, तुमच्याकडे छोटे असतील तर 2 वापरा. आणि बटाटा चिरला का नाही पाण्यात घालायचा म्हणजे काळा पडत नाही. एका वांग्याच्या बघा आपण अशा फोडी करून घेणार आहोत. बटाटा जेवढा कापला तेवढंच वांग देखील कापून घ्यायचं. टोमॅटो देखील आपल्याला इथं जास्त बारीक कट करायचा नाही, अगदी मोठा मोठा असा कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील आपला इथं कट करून झालेला आहे. आणि छान अशी आता आपण आपली भाजी बनवूयात. आणि त्यासाठी काही सुके मसाले देखील लागणार आहेत. त्याच्यामध्ये घेतले बघा जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, गरम मसाला, मिरची पावडर, आपलं घरगुती काळं तिखट आणि फोडणीसाठी तेल. आता तेल थोडंसं गरम झालं का नाही की त्यात हिंग टाकायचं. हिंग झालं की जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची. जिरं मोहरी झाले की सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कढीपत्ता त्यात तडतडायला टाकून द्यायचा. कढीपत्ता छान असा तडतडला ना सगळ्या घरभर वास येतो, लक्षात ठेवा. आणि आपण वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं. आणि हे वाटण कसं बनवायचं ह्याचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी नक्की सांगेन हे वाटण कसं बनवायचं. आता त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहे. आणि टोमॅटो जास्त आपल्याला वितळवायचं नाही आहे. टोमॅटो जस्ट हलका आपल्याला 1 मिनिटभर फक्त भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं आहे भाज्यांबरोबर त्याचा आंबटपणा जाईपर्यंत. आणि टोमॅटो आणि मसाला व्यवस्थित भाजला जावा यासाठी मी मीठ टाकून घेतले. आता परत काय आपण मीठ ॲड करणार नाही, भाजीच्या हिशोबानेच मी मीठ ॲड केले. छान इथं आपला मसाला भाजतोय. आता आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. ह्याच्यात मी घरगुती कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, मिरची पावडर हे सगळे मसाले घालून घेतले. मसाले देखील तेलाबरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं की ह्याच्यात भाजीत आपल्याला त्याचा कच्चेपणा जाणवत नाही. तर छान असे टोमॅटो मसाले सगळे एकत्र मिक्स झाले तुम्ही बघू शकता. आणि ही भाजी का नाही तुम्ही पातेल्यात देखील बनवू शकता, त्याची चव अजूनच छान होईल. पण मला सकाळची डब्याची थोडीशी गडबड असते त्याच्यामुळे मी ही भाजी आता कुकरमध्येच बनवते. कुकरमध्ये बनवत असाल तर एकच शिट्टी घ्या, एका शिट्टीमध्ये ही भाजी आपली बनवून जाते. आणि तुमच्या कुकरच्या कशी कॅपॅसिटी आहे त्याच्यावर देखील तुम्हाला 2 शिट्ट्या देखील लागू शकतात. तर छान असा आपला मसाला भाजण्यासाठी इथे थोडंसं पाणी देखील वापरलेलं आहे. आणि छान असा मसाला भाजून घेतो. बाहेर खूप असं वारं सुटलेलं आहे त्याच्यामुळं व्हिडिओ करताना थोडीशी वाफ मोबाईलवरती येत राहते. पण काय आता बघा छान असा मसाला भाजलाय. आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. तर छान अशा सगळ्या भाज्या धुवून घेतल्यात आपण आणि ह्या सगळ्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायचा. सगळा मसाला आपल्या भाज्यांना लागला पाहिजे. बघू शकता छान असं हलवून घेतलेलं आहे. अगदी भाज्या आणि मसाले एक जीव झालेला आहे. छान असं आता आपण केलेलं इथं तुम्हाला जेवढी पातळ भाजी पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं. फक्त पाणी घालताना थोडंसं गरम पाणी करून घालायचं म्हणजे भाजी पटकन तयार होते. भाजीला तर्री देखील छान येते. आणि छान अशी आपली भाजी तर तयार झाली. आता आमच्याकडे सातारी भागात काय प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचा कूट हा घातला जातो, म्हणून मी शेंगदाण्याचा कूट इथं घातला 1 चमचाभर. तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीच चालेल. आता कुकरला इथं मी 1 शिट्टी देऊन घेणार आहे. आता 1 शिट्टी झाली की आपल्याला कुकर गार होईपर्यंत वाट बघायची 5-10 मिनिटं. कुकर गार झाला की ती भाजी काढून घेतली, त्याच्यावर छान अशी कोथिंबीर घालून घेतली. बघा किती सुंदर भाजी झाली ना, अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार झाली. आणि जेवढी सुंदर दिसते की नाही तेवढीच 1 नंबर लागते. आणि ही भाजी आता का नाही फारशी सहसा कुठल्या कार्यक्रमात बघायला भेटत नाही. आणि खायला तर ना 1 नंबर लागते. कुणाकुणाला अशी भाजी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक वेळ ना नक्की बनवून बघा अशी मिक्स भाजी, तुम्हाला देखील आवडेल. आणि आपल्या चॅनलवरती खूप असे एकदम साध्या मसाल्यातले ना व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील जाऊन बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.